शुभ सकाळ मित्रांनो, राधे राधे। कालच्या अजून एक चांगल्या दिवसानंतर आज आमच्या कृष्णमय दिवसाची सुरुवात झाली। ते तुम्ही हे मोर पाहून समजू शकता। मथुऱ्यामधून सर्व गोष्टी बघितल्यानंतर मग आम्ही आज रूम सोडलेली आहे आणि आता जात आहोत वृंदावनमध्ये स्टे करण्यासाठी। त्याच्यामुळे आम्ही ही रिक्षा केलेली आहे, याच्यासोबत दुसरी एक रिक्षा केलेली आहे आणि आम्ही जातो वृंदावनच्या दिशेने। नक्कीच तुम्ही मला आज वृंदावनचे जे काही भव्य दिव्य मंदिर असतील ते दाखवण्याचा प्रयत्न करू। धन्यवाद। राधे राधे। राधे राधे मित्रांनो, तर आम्ही आमची मथुरेची रूम सोडून वृंदावनमध्ये रूम घेणार आहोत, जेणेकरून आम्हाला वृंदावनमधील जे ठिकाणं आहेत ते तिथल्या तिथेच पाहता येतील। तर आता आम्ही मथुरा सोडून वृंदावनमध्ये आलेलो आहोत। चांगल्या प्रकारे आमचा प्रवास झालेला आहे। इथे दिशा तुम्हाला कसं वाटतं? इथे आपण विकोमध्ये बसलेलो आहोत या ई रिक्षा अतिशय छान वाटते। सर्वप्रथम आम्ही आज वृंदावनमध्ये ही AC रूम घेतलेली आहे, त्यानंतर मग आम्ही निघणार आहोत निधिवन पाहण्यासाठी। आम्ही आता पोहोचलो निधिवनमध्ये। या जंगलात असंख्य तुळशीची झाडे आहेत, जी उंचीने लहान आहेत परंतु जोड्यामध्ये आढळतात आणि त्यांच्या खोड्यांमध्ये अडकलेली असतात। तुळशीच्या वनस्पती व्यतिरिक्त या परिसरात रंगमहाल नावाचे एक मंदिर देखील आहे, जिथे असे मानले जाते राधा आणि कृष्ण थकवणाऱ्या नृत्यानंतर त्यांची रात्र घालवतात। या परिसरात बन्सीचोरी राधाराणी मंदिर नावाचे आणखी एक मंदिर आहे, जे बाकेबिहारी मूर्ती तयार करणाऱ्या स्वामी हरिदासांना समर्पित आहे। रासलीला स्थली जिथे नृत्य केले जाते आणि ललित तलाव आहे, जो स्वतः कृष्णाने बनवला होता। जेव्हा गोपालांनी त्यांच्या थकणाऱ्या नृत्याचे पाणी मागितले होते, तेव्हा हा तलाव बनवण्याची अशी आख्यायिका आहे। संध्याकाळ होताच सर्व लोकांना येथून बाहेर काढून निधिवन बंद केले जाते, कारण येथील मान्यतेनुसार दररोज रात्री येथे भगवान श्रीकृष्ण येतात आणि गोपिकांसोबत रासक्रीडा करतात। एवढेच नाही तर जो व्यक्ती येथे रासक्रीडा पाहण्याचा प्रयत्न करतो तो पागल होतो किंवा त्याचा मृत्यू होतो। ही गोष्ट माहीत असूनही अनेक लोक निधिवनात झाडांमध्ये लपून भगवान श्रीकृष्णांचे दर्शन घेण्यासाठी थांबले। याचा परिणाम म्हणजे ही लोकांची मानसिक संतुलन बिघडले तर काहींचा मृत्यू झाला। राधे राधे। राधे राधे। तर मग मित्रांनो, आम्ही आलो आता निधिवनमध्ये। आजचा हा दिवस असेल तिसरा आणि या दिवसामध्ये आम्ही सर्वप्रथम मथुरेवरनं आमचा जो रूम होता तो खाली करून मग आम्ही वृंदावनला आलो। वृंदावनला एक नवीन रूम घेतला, त्यानंतर आम्ही जेवण वगैरे करून निघालोय निधिवनच्या दिशेने। आणि हा तुम्ही पाहत आहात तो आहे निधिवन, आपण जो मागे बघत आहात तो आहे निधिवन। आणि आम्ही सकाळवरनं इकडे आलो निधिवन पाहण्यासाठी। निधिवन म्हणजे श्रीकृष्णाच्या लीला ज्या आहेत त्या आपल्याला बघायला मिळतात। मागं तुम्ही माकड वगैरे बघू शकता, त्याच्यासाठी ही जाळी वगैरे लावलेली आहे। तरी सर्वांना मोबाईल आणि गॉगल्स आहेत ते जपून ठेवायला सांगितले आहे। ते श्रीकृष्णाच्या लीलामध्ये काय सांगाल तुम्ही? या श्रीकृष्णाच्या लीला आहेत इथे निधिवनला, त्या वास्तविक आहेत पूर्ण। जो कोणी इथे सातपर्यंत किंवा 7च्या नंतर संध्याकाळी जो राहतो रात्रीच्या वेळी त्यांची इथे समाधीच होते, कारण की श्रीकृष्ण रात्रीच्या वेळी इथे रास करत असतो राधा आणि गोकुळच्या सोबत। आणि आपल्याला पाहायला मिळते जी झाडं आहेत सर्व ती रात्रीच्या वेळी गोपिकांचे रूप घेतो आणि ते रास करत असतात। करणने जसं सांगितलं तसं ही जेवढी झाडं आहेत निधिवनमध्ये ती रात्रीच्या वेळी गोपिकांचं रूप घेतात आणि श्रीकृष्ण त्यांच्यासोबत रास खेळतो। देवकी नंदन तुमको वंदन रखते सबकी लाज, सबके स्वामी अंतर्यामी पूरन कीजिए काज। देवकी नंदन तुमको वंदन रखते सबकी लाज, सबके स्वामी अंतर्यामी पूरन कीजिए काज। मन मंदिर में सजे बिहारी, मनमोहन तेरी छवि अति प्यारी, मन मंदिर में सजे बिहारी। हे तुम्ही जो मागे बघत आहात त्या आहेत समाध्या। जे कोणी या निधिवनमध्ये हरवलेला आहे किंवा जो प्रसंगी गेलेला आहे तो परत का आलेला नाही, त्याच्यामुळे त्यांच्या स्मरणार्थ या समाध्या बनवलेल्या आहेत आणि ते पाहण्यासाठी आम्ही सर्वजण इकडे जमा झालेलो आहोत। धन्यवाद। राधे राधे। निधिवन पाहून झाल्यानंतर आम्ही निघालोय रंगनाथ मंदिराकडे। हे मंदिर भगवान रंगनाथाला समर्पित आहे। भगवान रंगनाथ हे साक्षात भगवान विष्णू टेकलेल्या स्थितीत आहेत। आदिशेषा देवी नागावर आरामात विसावलेली आहे। या मंदिरात विविध देवतांची मंदिरे आहेत, त्यासोबत काही ठिकाणी आपल्याला शीसमहल आणि त्यासारखे भरपूर गोष्टी आपल्याला पाहायला मिळतात। तर नक्कीच तुम्ही या मंदिराला भेट द्या। बंसी बजैया
रास रचैया तारनहार मेरे तुम ही केवैया तुमसे बड़ा कहाँ कौन कन्हैया श्री कृष्ण गोविंद हरे मुरारे हे नाथ नारायण वासुदेवा राधे राधे मित्रांनो. राधे राधे. तर आम्ही आता आलो शीश महल बघण्यासाठी. तर तुम्ही पाहू शकता की हा जो काचेचा मागे महल आहे तो आहे शीश महल. तिकीट्स काढून आम्ही शीश महल बघण्यासाठी आलो. तर हे तुम्ही नक्कीच बघू शकता की इथे फोटो खिचणं मला आहे, पण तरी देखील आम्ही म्हणजे रिक्स घेऊन फोटो आणि व्हिडिओ काढत आहोत आणि तुम्हाला दाखवण्यासाठी. तुम्हाला दाखवण्यासाठी. तर धन्यवाद. काय करून तुम्ही काय सांगाल या महलाबद्दल? खूप सुंदर आहे. खूप ज्याने कोणी हे बनवलेलं आहे चांगलं आहे. खूप चांगल्या पद्धतीने बनवलेलं आहे. तुम्हाला पण आम्ही दाखवतो. हे बघू शकता. फोटो काढण्यास मनाई आहे, पण आम्ही तुम्हाला खास बाहेरच्या काही व्हिडिओ तुम्हाला आम्ही दाखवणार नाही. त्याचं कारण म्हणजे माकड फार आहेत आणि मोबाईल वगैरे चोरी करतात. त्याच्यामुळे थोडा रिस्क घेण्याऐवजी आम्ही त्या व्हिडिओ टाळत आहोत आणि ज्या काही गोष्टी असतील ते तुम्हाला दाखवण्याचा नक्कीच प्रयत्न करू. चला, राधे राधे. राधे राधे. रंगनाथ मंदिर पाहिल्यानंतर त्यासोबत तिथला परिसर पाहिल्यानंतर आम्ही जातोय वृंदावनमधील इस्कॉन मंदिर पाहण्यासाठी. इस्कॉन वृंदावन, ज्याला श्रीकृष्ण बळीराम मंदिर असेही म्हणतात, हे जगातील प्रमुख इस्कॉन मंदिरांपैकी एक आहे आणि आज आम्हाला सौभाग्य मिळाले या मंदिरामध्ये येण्याचा. हे गौंडी वैष्णव मंदिर आहे. नमस्कार मंडळी, राधे राधे. तर आम्ही आता आलो आहे इस्कॉन मंदिर, जो तुम्ही मागे पाहतात. भव्य दिव्य आणि संगमरवरी दगडाचा बनवलेला सुंदर असा हा मंदिर, इस्कॉन मंदिर. आणि या मंदिरामध्ये फायनली आम्ही पोहोचलेलो आहोत. भरपूर लोक असतात, मुंबईला जातात, खारघरला जातात, पालघरला जातात, पण आम्ही साक्षात आमचे नशीब की आम्ही साक्षात या इस्कॉनच्या टेम्पल मथुरा वृंदावनमध्ये आलेलो आहोत. धन्यवाद. राधे राधे. खूप आनंद होते, मन उत्साहित होते हे एवढं भारी मंदिर बघितल्यानंतर. राधे राधे. जय श्रीकृष्ण. हे मंदिर हिंदू देवता श्रीकृष्ण आणि बळीराम यांना समर्पित आहे. तसेच मंदिरातील इतर देवता राधाकृष्ण आणि गौरांग नित्यानंद आहेत. श्रीकृष्णाच्या भक्तीमध्ये दंग होऊन नंतर मग आम्ही निघालो आहे
याच इस्कॉन मंदिरमधल्या एक म्युझियम पाहण्यासाठी. आता आपण जो व्हिडिओमध्ये पाहतात तो आहे म्युझियम. इस्कॉन मंदिरातला हा म्युझियम, याच्यामध्ये हा मंदिर कोणी बांधला, कसा बांधला आणि कितव्या सालामध्ये बांधला याची सर्व इन्फॉर्मेशन इथे आपल्याला पाहायला मिळते. त्यासोबत श्रीकृष्णाच्या रिलेटेड जेवढ्या बुक्स आहेत ते इथे आपल्याला अवेलेबल मिळतात. वासुदेवा श्री कृष्ण गोविंद हरे मुरारे हे नाथ नारायण वासुदेवा. राधे राधे, जय श्रीकृष्ण. इस्कॉन मंदिर पाहून झाल्यानंतर त्यासोबत श्रीकृष्णांचं आणि बळीरामांचं त्यासोबत राधाराणींचं दर्शन घेऊन इस्कॉन मंदिरातली फेमस रसमलाई खाऊन आम्ही आता निघालोत पागल बाबा मंदिराकडे. आणि आता आम्ही आलोत पागल बाबा मंदिर बघण्यासाठी. हा जो मागे बघतात तो आहे पागल बाबा मंदिर. नंदन तुमको वंदन रखते सबकी लाज, सबके स्वामी अंतर्यामी पूर्ण कीजिए काज. तर आम्ही इस्कॉन मंदिर बघितल्यानंतर मग आलो आहे पागल बाबा मंदिरमध्ये. आणि पागल बाबा मंदिर खरंच मथुरेमधलं एक सुंदर मंदिर आहे. त्याची वास्तुकला एकदम सुंदर आहे. तर नक्कीच तुम्ही आवर्जून या मंदिराला भेट द्या. तसेच या मंदिरामध्ये 10 रुपये तिकीट आकारला जातो. आणि त्याच्यानंतर हा तुम्ही मागे पाहू शकता, हा सर्व दृश्य आपल्याला बघायला मिळते. हा आहे पागल बाबा मंदिरचा एक स्ट्रक्चर, स्वरूपात बनवलेला एक स्ट्रक्चर फार सुंदर आहे. त्याच्यासोबत हे सर्व ज्या गोष्टी आहेत त्या तुम्हाला बघायला मिळतील. मी व्हिडिओमध्ये दाखवतो. तुम्ही नक्कीच जर इथे येणार असाल तर नक्कीच इथे भेट द्या. 10 रुपये संपवा तुम्ही. इथे पण चांगलं बघायला मिळते. इथे खूप राधाकृष्ण रामाचे सर्व रामाच्या लीला. इथे चांगलं बघायला मिळेल. धन्यवाद. राधे राधे. नंदन तुमको वंदन रखते सबकी लाज, सबके स्वामी अंतर्यामी पूर्ण कीजिए काज. लीला परंपार तेरी तू माखन चोर कहावे, भवसागर से सबकी नैया तू ही पार लगावे. 1969 मध्ये पागल बाबांनी मंदिराचे बांधकाम करण्याचे निश्चित केले आणि मथुरा नगरीकडे जाणाऱ्या रस्त्यावर 9 मजली संगमरवरी लीलाधाम मंदिर बांधले, जे पागल बाबा मंदिर म्हणून ओळखले जाते. या मंदिराच्या प्रत्येक मजल्यावर देवाची मूर्ती स्थापित आहे. 14 जुलै 1980 रोजी पागल बाबांनी देहत्याग करून समाधी घेतली. तुम्ही मंदिरात बाबांची मूर्ती पाहू शकता. आणि हे पागल बाबा दुसरे कोणी नसून एका न्यायालयाचे न्यायाधीश होते. ते तुम्ही गुगलवर सर्च करून पाहू शकता. लीला परंपार तेरी तू माखन चोर कहावे, भवसागर से सबकी नैया तू ही पार लगावे. राधे राधे. हा तुम्ही मागे पाहू शकता पागल बाबा मंदिरचा गाभारा. आणि इथे श्रीकृष्णाची सुंदर अशी मूर्ती पाहायला मिळते आपल्याला. आणि फार सुंदर आहे मंदिर. तर नक्कीच तुम्ही बघून घ्या. जवळपास 2 तास झाले असतील आम्हाला इथे आलेला, पण बघून. आणि हे आमचे लवेश दादा आहेत, मॅनेजमेंट किंग लवेश दादा आहेत म्हणून आम्ही आहोत. मंकी बॉय सगळे राधे राधे. सगळे या मित्रांच्या मुळे आज आमची ही ट्रिप सक्सेसफुल झाली. आभार जेवढं मानावं तेवढं कमीच आहे. भक्तों का सहारा तू बांसुरी वाला, मथुरा के बसैया ओ नंद के लाला. तेरी भक्ति में नाचे सबका काया. श्री कृष्ण गोविंद, श्री कृष्ण गोविंद हरे मुरारे हे नाथ नारायण वासुदेवा. राधे राधे मित्रांनो. पागल बाबा मंदिर पाहण्यासाठी आम्ही बघू शकता की किती उंचावर आलेलो आहोत. हा एक खालचा भाग. त्याच्यानंतर असे फ्लोअर चढत जवळपास 4-5 फ्लोअर चढलो असेल. आणि त्याच्यानंतर मग अद्याप देखील वरती पोचलो नाही. जणू काही या मंदिराचा बालेकिल्ला अजून फार उंचीवर आहे असंच वाटत आहे. श्री कृष्ण गोविंद, श्री कृष्ण गोविंद हरे मुरारे हे नाथ नारायण वासुदेवा.
मध्ये तर आपण हा पाहतात तो म्हणजे वरना पागलबाबा मंदिर सर्वात उंच टोक आहे मथुरामधलं आणि तिथनं आम्ही ही शूटिंग काढलेली आहे. जवळपास सर्व मथुरा आपल्याला बघायला मिळते. फार सुंदर असा हा दृश्य. तर आता आपण आहोत पागलबाबा मंदिराच्या सर्वात वरच्या मजल्यावर आणि इथून बघू शकता तुम्ही सर्व मथुरा नगरी, वृंदावन नगरी दिसत आहे. अगदी एकदम मनोहरी दृश्य पाहावयास मिळत आहे. हा जो तुम्ही पाहतात तो आहे प्रेम मंदिर आणि ज्याची आम्ही वाट बघत होतो तो प्रेम मंदिर इथनं किती फार सुंदर दिसतो ते नक्कीच बघू शकता. फायनली आमचा आजचा प्रवास संपून आम्ही आलोय जेवण करण्यासाठी. खूप आठवणी तयार करणारा हा अविस्मरणीय आजचा दिवस गेला. जेवण झाल्यानंतर आम्ही जाऊ आमच्या रूमवर. तर मग मित्रांनो, उद्याच्या दिवसाची वाट बघत नक्कीच भेटू आपण पुढच्या पार्टमध्ये. राधे राधे.